कांग्रेस नेता राहुल गांधी द्वारा उठाए गए वोट चोरी के मुद्दे का स्वागत है। ये प्रतिक्रिया दी है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट के नेता जितिन राभाड ने। अकोला में मीडिया से बात करते हुए उन्होंने चुनाव आयोग पर भी गंभीर आरोप लगाए। शिवाजी संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं ते कोण होते? कर्मकांडाला विरोध करायचा केला आणि जात व्यवस्था नष्ट झाली पाहिजे ही भूमिका घेणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीमाईला मारण्याचा कट करणारे कोण होते? शाहू महाराजांना छळणारे कोण होते? अरे ज्या देशामध्ये 80% माणसं आजही मांसाहार करतात तिथे जबरदस्ती कशाला की तुम्ही हे मांसाहार करायचं नाही 15 ऑगस्टला, अमक्या दिवशी कमायचं करायचं नाही, तमक्या दिवशी करायचं नाही. अरे ज्याला जे खायचंय खाऊ द्या. ज्याला आलू वरण भात आळूची भाजी आळूचं फतफत खायचं असेल ते खावं. आम्ही काय ना म्हणतो कोणाला? ज्याला मटण खायचं त्याने मटण खावं, ज्याला मेथीची भाजी खायची त्याने मेथीची भाजी खावी. मुसलमान समाजातल्या पोरांना मारायचं, छोट्या छोट्या समाजातल्या पोरांना मारायचं काय लावलंय काय तुम्ही? आंदोलन करणाऱ्या एखाद्या बिचारी पोरं आंदोलन करतात त्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारता अमेरिकन स्टाईल सारख्या, असं रॅम्बो सारख्या असं ट्रिपल सायकल मारून थाप लाथ. अरे काय चालवलंय काय? आणि मग सांगायचं नाही ते पोरं रॉकेल होतच होती. अरे काय दाखवा आम्हाला रॉकेलचं एकच दृश्य. आश्चर्याची गोष्ट ही वाटते की ज्यांनी मंडळ आयोगाला विरोध केला, ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध केला, ते आज आमचा डीएनए हा शूद्रांचा आहे. शूद्र म्हणजे ओबीसी, आणि जे शूद्रांना जगण्याचाच अधिकार नाही असं मानणारी लोक आज गणवून आल्यासारखं एकदम प्रेम उतू चालल्यासारखं वाटतं. एक साधा प्रश्न उपस्थित राहतो की जेव्हा मंडळ आयोग आला आणि जेव्हा VP सिंगांनी मंडळ आयोग काढला बाहेर, तेव्हा मग मंत्रिमंडळात राजीनामा देऊन मंत्री VP सिंगांचं सरकार का पाडलं बरं? त्याचा म्हणून गोस्वामी राजीव गोस्वामी या पोराला पुढे करून त्याच्या शरीराला तो बिचारा जळला आणि त्याच्यानंतर अख्खा भारत पेटवला. सवर्ण विरुद्ध क्षुद्र म्हणजेच ओबीसी ही लढाई का पेटवली तुम्ही? हे पाप तुम्हाला पुसता येणार नाही.